मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता जेवणाच ताट घेऊन अर्जुनकडे रूममध्ये निघालेली असते. नेमकं प्रिया हे पाहते आणि मनातच विचार करते की आज जवळजवळ सायलीने नेमका माझा खेळ संपवलाच होता. आता लगेच नव्यासाठी जेवणाचा ताट सुद्धा घेऊन गेली. आता मी तुला एक क्षण सुद्धा सुखाने जगू देणार नाही सायली, तुला नव्याबरोबर जेवायचंय काय? मग ना आता काळोखातच जेव. त्यानंतर प्रिया आता लगेचच लाईटचा स्विच बंद करून टाकते, त्यामुळे आता सर्व लाईट्सच घरातल्या जातात. इकडे सायली नेमकी आता अर्जुनला पहिलाच घास भरवणार असते तेवढ्यात लाईट सुद्धा गेलेल्या असतात. इकडे प्रिया मात्र आता मनातच म्हणते की आता ना तुला जेवणाचा ताट दिसणार सायली आणि ना तुझ्या नव्याच थोबाड दिसणार. तर इकडे आता अर्जुन म्हणतो, अरे वा, युनिव्हर्सने ठरवलं आहे वाटतं मिसेस सायली की आपल्याला ना व्यवस्थित जेस द्यायचं नाहीये. सायली म्हणते, असं नाहीये, युनिव्हर्सने उलट ठरवले की हे आजच जेवण आहे ना रोजच्या पेक्षा वेगळं व्हायला हवं, नेहमी आपल्या दोघांच्या आठवणीत राहील ना सेम असंच. त्यानंतर सायली आता लगेचच कॅडल पेटवते आणि त्या टेबलवर ठेवते आणि त्या टेबलच्या मधोमध बरोबर जेवणाच ताट ठेवते. अर्जुन खूपच प्रेमाने सायलीकडे पाहत असतो. मग आता लगेचच सायली म्हणते, आता काय म्हणते तुमचं युनिव्हर्स? तेव्हा अर्जुन म्हणतो की माझं युनिव्हर्स असं म्हणते मिसेस सायली की अर्जुन सुभेदार, तुला तुझ्या बायकोबरोबर कॅडल लाईट डिनर करायचं होतं ना, आता हे घे बघ, जगातील सर्वात रोमॅन्टिक कॅडल लाईट डिनर आज होणार आहे. तेव्हा सायली आता लगेचच म्हणते की अहो, आपण जर बाहेर जेवायला गेलो असतो ना तर आपल्याला असा एकात मिळाला नसता. आता आपल्याला इथे एकात मिळणार आहे, फक्त तुम्ही आहात आणि मीच आहे आणि तुमचं लाडकं गाणं सुद्धा आहे. असं म्हणून सायली आता मोबाईलवर लगेचच अर्जुनच्या आवडीचं गाणं लावते. तेव्हा अर्जुन हा खूपच प्रेमाने सायलीकडे पाहतो. मग आता ते दोघेही एकमेकांना अगदी प्रेमाने घास भरवला. अर्जुनच्या आवडीची खीर सुद्धा आता सायलीने बनवलेली असते. तर अर्जुन म्हणतो, खूप छान झालीय खीर. तेव्हा सायलीला अजूनच आनंद होतो. दुसरीकडे सुमन आता विचारते, काय हो वहिनी, तन्वी तुम्हाला फोनवर जे काही बोलली त्याचा अजूनच तुम्ही त्रास करून घेताय का? तेव्हा रविराज आता लगेचच विचारतो, तन्वी काय म्हणाली? आता प्रतिमाला सगळ्या काही गोष्टी आठवत असतात की प्रिया मगाशी फोनवर काय काय म्हणाली होती. मग आता सर्व त्या गोष्टी आठवून प्रतिमाला त्रास होत असतो. तेव्हा नागराज विचारतो, काय म्हणाली तन्वी? अग सांग ना सुमन. मग आता लगेचच सुमन सांगू लागते की तन्वी मगाशी म्हणाली की ती आपल्या घरी येऊन गेली आणि वहिनीने तिला शिरा कसा करायचा ना हे सुद्धा सांगितलं, परंतु वहिनींना यातलं काहीही आठवत नाहीये. तेव्हा रविराजला धक्का बसतो आणि तो विचारतो, काय? मग आता लगेचच प्रतिमा म्हणते, मी हळूहळू सगळं काही विसरून जाईल का हो? आपण नियमितपणे डॉक्टरांकडे जातोय तरीही याचा असा उलटाच परिणाम का होतोय? मग तेव्हा रविराज म्हणतो, काहीही उलटा परिणाम होणार नाहीये, त्यामुळे मी श्रद्धाशी बोलून घेतो आता. मग आता श्रद्धाला कॉल केल्यानंतर लगेचच रविराज म्हणतो, हॅलो श्रद्धा, ऐक ना, अगं अर्जंट प्रतिमाला घेऊन मला तुला भेटायचे, कधी येऊ बर आम्ही? तेव्हा उद्या सकाळी येतो आम्ही असं म्हणून तो फोन ठेवतो. तेव्हा रविराज आता प्रतिमाला म्हणतो, नको काळजी करू, आप उद्या सकाळी जाऊन नाही श्रद्धाला भेटू. यात तर आता दुसरीकडे दामिनी ही आता तिच्या ऑफिसमध्ये बसलेली असते. महिप्त आता तेथे येतो, परंतु तो नशेत असतो आणि तिला नमस्कार करतो. तेव्हा दामिनी मात्र डोक्यालाच हात लावते. त्यानंतर लगेचच आता महिप्त म्हणतो, सॉरी, इथे तुम्हाला विचारून आलो नाही, रूल मी विसरलोच, असं म्हणून तो पुन्हा मागे जातो आणि दरवाजा उघडत विचारतो, येऊ का मॅडम? मग आता ती हो असं म्हणते. तो आतमध्ये येऊन बसतो. तेव्हा रागातच दामिनी म्हणते, तुम्ही नशेत नसताना तेव्हा सुद्धा अजिबातच तुम्ही सहन होत नाही मला, आणि नशेत असताना तर बिलकुलच नाही. आता जे काही बोलायचं असेल ना पुढच्या वेळी अपॉइंटमेंट घेऊन या, आता दामिनी म्हणते. तेव्हा माझी मुलगी इथे
मरायला टेकली आहे आणि तुम्ही आपले फक्त अपॉइंटमेंटच्या गोष्टी करता असन का ब्र असं महिप्त विचारतो तेव्हा आता लगेचच दामिनी म्हणते काही नाही मरतो अहो तिथे पोलीस तिला अजिबातच मरू देणार नाही तेव्हा महिप्त म्हणतो अहो पण तिला ते अर्धी मेली तरी करू शकतात ना आता मी लगेचच इकडे आलो आणि तुमची माफी सुद्धा मागितली ना पण तुम्हाला सांगू का ती साक्षीला हवलदार आहे ना ती सारखी सारखी रडवते आणि खूप त्रास देते माझ्या साक्षीला त्यांनी छळ मांडलाय माझ्या लेकीचा तेव्हा दामिनी आता लगेचच विचारते छळ मांडलाय म्हणजे नक्की त्यांनी कधी काय केलं आहे दुसरीकडे सायली विचारते राग गेला ना आता तुमचा मग आता लगेचच अर्जुन म्हणतो हो माझा राग गेला पण इथून पुढे प्लीज अजिबातच असं काही करू नका सायली म्हणते नाही करणार अर्जुन तिला समजावतो की मला माहित आहे तुम्ही आपली केस लवकरात लवकर संपवावी यासाठी प्रयत्न करत आहे आणि मला सुद्धा तेच हवं पण आपल्याकडून अशी कोणतीही चूक व्हायला नको आणि या गोष्टीचा दामिनी कोर्टामध्ये फायदा घेईल सायली हो म्हणून मला याच भान ठेवायला हवं असं सांगते त्यावेळी आता अर्जुन म्हणतो म्हणजे मी सांगतोय ते तुम्हाला पटरे सायली म्हणते हो मला पटते मला माफ करा ना प्लीज मग अर्जुन म्हणतो प्लीज माफी मागू नका अशी पण यापुढे मला विचारल्याशिवाय काहीही करू नका तुम्ही जे काही करायचं आहे ना ते आपण एकत्र करू आणि मग असं एक पाऊल पुढे टाकत साक्षीला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकतो ना ते तुम्ही बघतच रहा असं अर्जुन अगदी कॉन्फिडेंटपणे म्हणत असतो तेव्हा सायली अर्जुनकडे पाहतच राहते तर दुसरीकडे महिपत आता खोट सांगतो की ती हवलदारीन बाई माझ्या पोरीला फार प्रश्न विचारून भांडावून सडलं आणि माझं लेकरू कसन गरीब आपलं असन छोटतोंड करून सगळ्या प्रश्नांची उत्तर आपलं निमूटपणे देत होतं आणि एकदा तर काय केलं त्या हवलदारणीने चा असा जग घेतला आणि लगेचच माझ्या लेकीच्या तोंडावरच पाणी मारलं अगदी भेदरून गेली ना माझी पोरगी आता लगेचच साक्षीचा छळ सुरू आहे असं तुम्हाला म्हणायचं का ते पण आत्ता असं लगेचच ती विचारते तेव्हा तो म्हणतो हो मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मॅडम त्यानंतर आता लगेचच दामिनी ही विचारते खरंच असं झालं ना तेव्हा महिप्त म्हणतो मग एवढ्या रात्रीचा मी इथे कशाला आलो असतो त्यावेळी आता दामिनी ही लगेचच टाळी वाजवते आणि म्हणते की त्या लेडी कॉन्स्टेबलने जो मूर्खपणा केलाय ना तो चांगलाच आपल्या पत्त्यावर पडलाय हे पहा आता तुम्ही घरी जाऊन चांगले झोपालच ते माहिती आहे मग आता तो म्हणतो हो ते तर आहेच मग सकाळी उठून ना फ्रेश व्हा आणि ब्लॅक कॉफी प्या आणि मगच नंतर मला भेटा आप उद्या साक्षीला सोडवण्याची पहिली पायरी चढणार आहोत म्हणजे आपल्या यशाकडे आपली वाटचाल सुरू होणार आहे तुम्ही उद्या येऊन मला भेटा तेव्हा ठीक आहे असं महिप्त म्हणतो आणि तुम्ही नक्की काय करणार अस विचारतो तेव्हा ती म्हणते उद्या या ना भेटा मग मी काय करते ते बघाच तुम्ही तेव्हा महिप्त आता खूपच खुश होतो मग त्यानंतर अशीच एक पायरी चढ आपण ही केस जिंकू आणि साक्षीला सही सलामत बाहेर काढू असं दामिनी म्हणते तर दुसऱ्या दिवशी आता पूर्ण आजी त्याचबरोबर प्रिया आणि कल्पना या तिघीही डायनिंग टेबलवर कॉफी पीत बसलेल्या असतात तेव्हा सायली मात्र किचनमध्ये असते तेव्हा आज श्रीरामनवमी आहे तर आपण वस्त्र नवीन बनवूयात का पूर्ण आई असं कल्पना विचारते तेव्हा पूर्णाई फक्त हो असं म्हणतात त्यावेळी त्यांचा उत्साहच अगदी मावळलेला असतो हे कल्पनाला समजत त्या विचारतात गोडाच काय बनवायचं पुरणपोळी बनवायची का पुन्हा लगेचच कल्पना विचारते तेव्हा पूर्णा आजी आता काहीच बोलत नाही त्या एकदम गप्पच राहतात कल्पना म्हणते की ऐनवेळी सण असल्यावर तुम्हाला किती उत्साह असतो पूर्ण आई आणि आज नेमकं काय झालं तेव्हा आपण सण उत्सव कशासाठी साजरे करतो कल्पना आपली सर्व माणस एकत्र यावी यासाठी ना सर्व कुटुंबने एकत्र येऊन आनंद साजरा करावा यासाठी ना पण इथे आपल्याच घराचे तुकडे झाले तर त्याला काय करायचं मग प्रिया टोमणा मारत म्हणते की काय करायचं इथल्या माणसांना तर हेच हवं ना असं सायलीकडे पाहून ती जरा म्हणते त्यावेळी पूर्णा आजी म्हणतात मी तुझ
या बाबांबद्दल बोलतीये. मग प्रिया आता गप्पच राहते. त्यानंतर त्या आता म्हणतात की माझ्या असतो तेव्हा सायली अर्जुनकडे पाहतच राहते. तर दुसरीकडे महिपत आता खोट सांगतो की ती हवलदारीन बाई माझ्या पोरीला फार प्रश्न विचारून विचारून भांडावून सडलं आणि माझं लेकरू कसं गरीब आपलं असं छोट तोंड करून सगळ्या प्रश्नांची उत्तर आपलं निमूटपणे देत होतं. आणि एकदा तर काय केलं त्या हवलदारणीने चा असा जग घेतला आणि लगेचच माझ्या लेकीच्या तोंडावरच पाणी मारलं. अगदी भेदरून गेली ना माझी पोरगी. आता लगेचच साक्षीचा छळ सुरू आहे असं तू हाला म्हणायचं का ते पण आत्ता असं लगेचच ती विचारते तेव्हा तो म्हणतो हो मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मॅडम. त्यानंतर आता लगेचच दामिनी ही विचारते खरंच असं झालं ना. तेव्हा महिप्त म्हणतो मग एवढ्या रात्रीचा मी इथे कशाला आलो असतो. त्यावेळी आता दामिनी ही लगेचच टाळी वाजवते आणि म्हणते की त्या लेडी कॉन्स्टेबलने जो मूर्खपणा केलाय ना तो चांगलाच आपल्या पत्त्यावर पडलाय. हे पहा आता तुम्ही घरी जाऊन चांगले झोपालच ते माहिती आहे. मग आता तो म्हणतो हो ते तर आहेच. मग सकाळी उठून ना फ्रेश व्हा आणि ब्लॅक कॉफी या आणि मगच नंतर मला भेटा. आप उद्या साक्षीला सोडवण्याची पहिली पायरी चढणार आहोत म्हणजे आपल्या यशाकडे आपली वाटचाल सुरू होणार आहे. तुम्ही उद्या येऊन मला भेटा तेव्हा ठीक आहे असं महिप्त म्हणतो. आणि तुम्ही नक्की काय करणार असं विचारतो तेव्हा ती म्हणते उद्या या ना भेटा मग मी काय काय करते ते बघाच तुम्ही. तेव्हा महिप्त आता खूपच खुश होतो. मग त्यानंतर अशीच एक पायरी चढ आपण ही केस जिंकू आणि साक्षीला सही सलामत बाहेर काढू असं दामिनी म्हणते. तर दुसऱ्या दिवशी आता पूर्ण आजी त्याचबरोबर प्रिया आणि कल्पना या तिघीही डायनिंग टेबलवर कॉफी पीत बसलेल्या असतात. तेव्हा सायली मात्र किचनमध्ये असते. तेव्हा आज श्रीरामनवमी आहे तर आपण वस्त्र नवीन बनवूयात का पूर्णाई असं कल्पना विचारते. तेव्हा पूर्णाई फक्त हो असं म्हणतात. त्यावेळी त्यांचा उत्साहच अगदी मावळलेला असतो हे कल्पनाला समजत. त्या विचारतात गोडाच काय बनवायचं पुरणपोळी बनवायची का. पुन्हा लगेचच कल्पना विचारते. तेव्हा पूर्णा आजी आता काहीच बोलत नाही. त्या एकदम गप्प राहतात. कल्पना म्हणते की ऐनवेळी सण असल्यावर तुम्हाला किती उत्साह असतो पूर्ण आई आणि आज नेमकं काय झालं तेव्हा आपण सण उत्सव कशासाठी साजरे करतो कल्पना आपली सर्व मास एकत्र यावी यासाठी ना सर्व कुटुंबने एकत्र येऊन आनंद साजरा करावा यासाठी ना. पण इथे आपल्याच घराचे तुकडे झाले तर त्याला काय करायचं. मग प्रिया टोमणा मारत म्हणते की काय करायचं इथल्या माणसांना तर हेच हव्य ना असं सायलीकडे पाहून ती जरा म्हणते. त्यावेळी पूर्णा आजी म्हणतात मी तुझ्या बाबांबद्दल बोलतीये. मग प्रिया आता गप्पच राहते. त्यानंतर त्या आता म्हणतात की माझ्या लेकीशिवाय जाव्याशिवाय आपण नेहमी असा सण साजरा करायचा का. त्या सणाला मजा तरी आहे का. मग असं म्हणून त्या आपलं प्रतिमा आणि रविराजची आठवण काढतात. त्याच वेळी आता त्यांना त्या गोष्टीच खूप दुःख झालेलं असतं की रविराज चिडून अजिबातच या घरी येत नाहीयेत. मग कल्पना विचारते की आपण प्रतिमाला बोलवायच का. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात माझ्या प्रतिमाची सुद्धा घुसमट होते. येईल थोड्या वेळापुरती पुती बिचारी परंतु तिची घुसमट होते. नव्याच मन राखण्यासाठी लगेचच ती तिकडे तिच्या घरी जाईल. मग काय करायचं माझ्या लेकीसाठी माझ्या जाव्यासाठी माझा जीव तुटतो असं म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. कल्पना म्हणते रविराज भाऊजींचा राग जाईपर्यंत आपल्याला वाट बघावीच लागणार आहे पूर्ण आई. तेव्हा प्रिया आता लगेचच म्हणते पूर्णा आजी अग तुझं असं होत्य तर माझं कसं होत असेल बघ ना मला किती त्रास होत असेल या गोष्टीचा. मग सायली नाटकी प्रियाकडे आता पाहू लागते. पुढे प्रिया म्हणते तुला माहिती आहे का पूर्णा आजी अगं जेव्हा मी झोपते ना पूर्णा आजी रात्री तेव्हा बाबा मला अशी म्हणताना दिसतात की मी तुला मेलो आहे आणि मग मला अशी दचकून जाग येते अग असं म्हणून ती रडण्याची नाटक करते. कल्पना तिला समजावते तुझ्याकरता आम्ही आहोत ना सर्वजण. तुझ्या बाबांचा कधी
ना कधी राग नक्कीच जाईल पूर्णाजी विचारतात. तोपर्यंत मी जर राहिलेच नाही तर तेव्हा पूर्णाजीच बोलणं ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो. आता कल्पना म्हणते, पूर्णा आई प्लीज असं काही बोलू नका ना. मग या उतार वयामध्ये मला माझ्या घरची सर्व माणसं अशी तुटताना पाहून माझा जीव तुटतो. तेव्हा सायलीला आता पूर्णाचे डोळ्यातील पाणी पाहून खूपच वाईट वाटतं आणि मग ती म्हणते की मी असं पूर्णाच्या डोळ्यात तरी पाणी नाही बघू शकत. आता काय केलं म्हणजे रविराज काकांचा राग सुद्धा जाईल. दुसरीकडे नागराज आणि रविराज हे नाश्ता करण यासाठी आता आलेले असतात. तेव्हा प्रतिमा म्हणते, हे पहा इडली सांबार केला आहे, तुम्ही खाऊन घ्या आणि आज घरीच आहेत की कुठे तुम्हाला बाहेर जायचंय. तर रविराज काहीच बोलत नाही. मग आता लगेचच नागराज म्हणतो की दादा वहिनी तुझ्याबरोबर काहीतरी बोलतीय. तेव्हा रविराज म्हणतो, काल हिने स्वतःला खोलीत कोंडून घेतलं होतं आणि म्हणूनच मी हिची काळजी वाटली म्हणून हिच्याबरोबर बोललो, तिला समजवलं आणि खोलीच दार उघडायला सांगितलं. पण असा अर्थ होत नाही की माझा राग गेलाय हिच्यावरचा. आज सुमन म्हणते, भाऊजी प्लीज तुम्ही असं वागू नका ना. आहोत यांच्यावर अबोल धरल्यानंतर त्यांची तब्येत अजून बिघडेल. मग तेव्हा रविराज म्हणतो, तिच्या तब्येतीची मी पूर्णपणे काळजी घेतोय आणि म्हणूनच डॉक्टर श्रद्धाची अपॉइंटमेंट घेतली आहे. हिचा विसराळूपणा वाढत चाललंय की आणखी काय आहे ते बघायला हवं. आणि हो, तिच्या चेहऱ्याचा ट्रीटमेंट सुद्धा दुसरं सेटिंग आहे आता, त्यामुळे तिची काळजी कशी घ्यायची ना हे बाकी कोणी मला सांगायला नको. तेव्हा प्रतिमा लवकर तयार हो, डॉक्टरांकडे जायला आपल्याला उशीर व्हायला नको असं लगेचच रविराज म्हणतो आणि मग प्रतिमा लगेचच रुसून त्याच्या शेजारी तेथे खुर्चीवर बसते. तेव्हा रविराज म्हणतो, नागराज अरे मी सांगितलेलं तुझ्या वहिनीच्या लक्षात येत नाही का. तेव्हा प्रतिमा म्हणते, ऐकू आलं, पण ज्यांना माझ्याशी नीट बोलण्याची इच्छा नाहीये ना त्यांनी माझ्या तब्येतीची सुद्धा काळजी करू नये, त्यामुळे आता तर मी कुठेही येणार नाही. तेव्हा रविराज म्हणतो, तू उगीच आता लहान मुलांसारखं वागू नकोस. तेव्हा प्रतिमा विचारते, सुमन अगं लहान मुलासारखं आता कोण वागतंय मी की हे ब्र. त्यावेळी सुमन म्हणते, तुमच्या दोघांच्या भांडणांमध्ये वहिनीच्या तब्येतीची उगीच हेलरसांड व्हायला नको असं मला वाटतं. नागराज म्हणतो, हो सुमन तुझं बरोबर आहे. म्हणजे तन्वीने बॅचदा आपल्याला ऑर्न केले वहिनीच्या बाबतीत की ती काहीतरी विसरतीय, त्यामुळे मलाही असं वाटतं की एकदा डॉक्टरांना जाऊन भेटाव तुम्ही. तेव्हा प्रतिभा म्हणते, आपलं माणूस जर आपल्याशी नीट वागत नसेल तर तब्येत जपून तरी काय करायचं. तेव्हा रविराज म्हणतो, आपलं माणूस का. अगं खरंच तुला माझ्याबद्दल तसं काही वाटतं का. परस्पर आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं तेव्हा कुठे गेला होता मग आपला माणूस. हे बघ प्रतिमा, मला सगळ्यात जवळची तू आहेस आणि तूच जेव्हा मला अंधारात ठेवलं ना तर मला सर्वात जास्त दुःख होतं समजलं. प्रतिमा लवकर तयार होऊन ये, मी तुझी वाट बघतोय असं म्हणून रविराज आता तेथून उठतो. तर रविराजने काहीच खाल्ल्यामुळे आता प्रतिमाला वाईट वाटतं. तेव्हा आता लगेचच सुमन प्रतिमाला धीर देते. इकडे आता सायली आणि विमल या दोघीही रामनवमीची खूप छान अशी तयारी करत असतात. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात, बघ आपल्याकडे सगळे सण उत्सवन खूप दणक्यात साजरे होतात. तेव्हा आता प्रिया म्हणते, हो ना, गेली 2 वर्ष मी बघते किती दणग्यामध्ये हे सण साजरे होतात, परंतु सुमन काकी नातीला जमेल झेपेल तेवढं करत असते. हा नेहमी आता इकडे तर समजतंय कसे कसे सण साजरे होतात, परंतु आश्रमामध्ये ना नेहमी खळखळाट असायचा. पण सायली समोर असल्यामुळे ती जरा आता आपले तोंड आवते आणि म्हणते, तसं नाही, म्हणजे अगदी सण साजरे वगैरे करायचे असं नाही, पण आपल्यासारखे सण साजरे नव्हते होत तिथे. तेव्हा आता पूर्णा आजी म्हणतात, पूर्वी राम जन्माच्या वेळी मी पाळणा गायची, पण कसं आहे ना आता आवाजच साथ देत नाही आणि जशी कल्पना आली नाही या घरात तेव्हापासून तीच आपली सगळी तयारी करते. घरच्या सुनेने करायचं असतं ना हे सगळं असं पूर्ण आजी म्हणतात. तेव्हा लगेचच कल्पना म्हणते, तन्वी या वर्षीच्या राम जन्माची तयारी ना तूच कर. हा सगळी
बाकी नको त्या लोकांनी हात लावायची काहीच गरज नाहीये. तेव्हा सायलीला आता खूपच वाईट वाटतं. मग प्रियाचा चेहराच पडतो आणि मग मनातच विचार करते, बापरे, नक्की आता काय करायचं असतं. कौतुकाच्या नावाखाली नाही बाई मला ना नुसती कामालाच लावते. तेव्हा पूर्णाजी विचारतात, करशील ना? त्यावेळी प्रिया म्हणते, हो हो नक्कीच करेल आणि मला खूप आवडेल हे सगळं करायला. त्यानंतर कल्पना म्हणते, हो तन्वी, पण तू पुरणपोळ्या नाही केल्या ना तरी चालतील हा. तेव्हा प्रियाला लगेचच आठवतं की तिच्या पुरणपोळीचे काय हाल झाले होते. मग आता सायली मात्र गालातच हसते तर प्रियाला राग येतो. त्यानंतर कल्पना विचारते, तू गोडाच काय बनवशील? मग आता प्रिया लगेचच म्हणते, आईने नाही का मला शिरा बनवायला शिकवला होता? आता सुद्धा मी आईकडे जाते आणि पटकन एखादा गोडाचा पदार्थ शिकून सुद्धा येते. तेव्हा सायली आता लगेचच रागात प्रियाकडे पाहू लागते, कारण तिला माहीत असतं की प्रिया असं काहीच करणार नाही. तेव्हा प्रसाद आता मी करूनच ठेवलाय असं सायली म्हणते तर कल्पना अजूनच रागात तिच्याकडे पाहते. त्यानंतर प्रिया आता लगेचच विचारते, मी हार बनवू का मग आई? तेव्हा कल्पना म्हणते, हो तर आता प्रिया वेगळीच फुलं हारासाठी घेत असते. ते पाहून विमल म्हणते, अहो तन्वी ताई ऐका ना, ती फुलं नका घेऊ, हारासाठी उमललेली फुल आहेत ना ती घ्या आता. तेव्हा प्रिया आता हार बनवत असताना जोरातच तिच्या बोटाला आता सुई टोचते, त्यामुळे ती खूपच जोरात ओरडते. तेव्हा काय झालं असंपूर्ण आजी विचारतात. तेव्हा ती म्हणते, बोटालाच सुई टोचली माझ्या. तेव्हा सायली मात्र आता गालातच हसते. त्यानंतर प्रिया म्हणते, बापरे, खूप खूप रक्त येते, आता काय करायचं मग? विमल म्हणते, तन्वी ताई अहो सुई टोचली ना तर असा एखादा थेंब रक्त हा येतच. मग लगेचच प्रिया म्हणते, इथे मला दुखत खूप. त्यावेळी कल्पना म्हणते, बघू बघू बाळा मला. तेव्हा प्रिया म्हणते, नको नको, मी एक काम करते, ही जखम ना स्वच्छ धुवून येते अगोदर. त्यानंतर सायली आता लगेचच कल्पनाला म्हणते, प्रियाच्या बोटाला लागलंय ना, मग मी बनवते हार आई. त्यावेळी कल्पना काहीच बोलत नाही. मग आता सायली हार बनवू लागते आणि विमलला सांगते की तुम्ही प्रसाद काढून ठेवता का तेवढा? त्यावेळी आता लगेचच विमल हो असं म्हणते. तेव्हा प्रिया आता लगेचच तेथे येते आणि मनातच विचार करते की सुई टोचल्याच निमित्त करून जरा बाहेर काय गेले तर लगेचच सायली घुसली मध्येच. तेव्हा लगेचच कल्पना तिला काम सांगते की देव्हायामध्ये तांबणा आणि कलश असेल ना ते घेऊन ये आणि इथे ठेव. तेव्हा आता प्रिया लगेच तांबणा आणि कलश घेऊन येते आणि सायली जवळ आल्यानंतर ती आता लगेचच जे ताम्हण असतं ना सायलीच्या अंगावर पाडण्याचा प्रयत्न करते, परंतु आता सायली लगेचच ते झेलते आणि लगेचच प्रियाला म्हणते की अग सांभाळून. मग आता प्रिया जरा घाबरतेच. तेव्हा पूर्ण आजी सुद्धा म्हणतात, अग जरा सांभाळून कर.